श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे। प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो। प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात। हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका। आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एक पर्याय निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या। स्वामी सांगतात, थांब, दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारा माणूस कधीच आयुष्यात सुखी होत नाही। कोणाला दुखवून तू पुढे जात असेल तर तुला हे ऐकावेच लागेल। आज तू हसत आहेस, पण वेळ तुझ्यासाठी थांबलेली नाही। कर्माची परतफेड नक्की होते, उशीर होते, पण अंधार कायमचा राहत नाही। ज्यांनी तुला रडवलं त्याची वेळ आता जवळ आली आहे। देव शांत असतो, पण न्याय देताना कधीच चुकत नाही। आज तू खूप दुःखी आहेस, मग हा संदेश तुझ्यासाठीच आहे। आयुष्यात प्रत्येकाचा चॅप्टर येतोच, कोणाचा आधी, कोणाचा नंतर, कोणाचा वाईट करून मोठा झाला नाही। तुझं चांगुलपणा आता वाया जाणार नाही, ते परत येणार आहे। वेळ आणि कर्म दोघेही कोणाला सोडता आले नाहीत। फक्त विश्वास ठेव, तुझ्यासाठी काहीतरी मोठे तयार होते। जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर। कधी ना कधी आपल्या आयुष्यात असं घडतं, आपण कोणाचं वाईट केलं नसतं तरीही आपल्याला दुःख दिला जातो। आपण चांगला राहतो, प्रामाणिक राहतो, पण समोरच्याने आपल्याला दुखवतो। तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, मी काय चूक केलं? पण खरं सांगायचं तर चूक तुझी नसतेच, कारण या जगात एक नियम आहे, दुसऱ्याला दुःख देणारा माणूस कधीच सुखी राहत नाही। जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे दुसऱ्याला आनंद देतात आणि दुसरे जे दुसऱ्याला दुखवून स्वतःचा फायदा पाहतात। पण लक्षात ठेव, जो दुसऱ्याला रडवतो त्याचं हसणं कायमच नसतं। कधी कधी तुला वाटतं त्यांनी मला इतकं दुखवलं आणि तो मात्र मजेत आहे। इथेच आपण चुकतो, कारण आपल्याला दिसतं ते फक्त आजचं। देव बघतो पूर्ण चित्र। कर्माचं चक्र खूप शांतपणे फिरते, आवाज करत नाही, इशारा देत नाही, पण जेव्हा ते परत येतं तेव्हा सगळं बदलून टाकतो। आज ज्याने तुला कमी लेखलं, उद्या त्याला तुझी किंमत समजणार आहे। आज ज्याने तुला रडवलं, उद्या तेच तुझ्यासाठी रडणार आहे। कारण आयुष्य एक आरसा आहे, तू जे देतो तेच तुला परत मिळतं। तू प्रेम दिलं तर प्रेम मिळेल, दुःख दिलं तर तुला दुःख मिळणार। इथे एक गोष्ट महत्त्वाची, तुला बदला घ्यायची गरज नाही, कारण बदला घेणं हा तुझा काम नाही, तो वेळ आणि कर्माचं काम आहे। तू फक्त तुझं काम करत राहा, तुझं मन स्वच्छ ठेव, तुझं वागणं चांगलं ठेव, कारण शेवटी जिंकतो तो ज्याचं मन स्वच्छ असतं। कधी कधी दुःख हे शिक्षा नसते, हे एक शिक्षण असतं, तुला मजबूत बनवण्यासाठी, तुला योग्य लोक ओळखायला शिकवण्यासाठी। ज्यांनी तुला सोडलं, ज्यांनी तुला दुखवलं, ते तुझ्यासाठी नव्हतेच, हे तू लक्षात ठेव। देव तुला चुकीच्या लोकांपासून दूर करत होता, आणि जेव्हा तुम्ही सगळं समजून घेतोस तेव्हा तुला कळतं प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणासाठीच घडत आहे। तुझं काम फक्त एकच आहे, बाळा, विश्वास ठेवणे। हा विश्वास ठेव की तुझ्यासाठी योग्य वेळ येणार आहे। आज एकटा आहेस, पण उद्या तुझ्या आयुष्यात योग्य लोक येणार आहेत। तू दुःखी आहेस, पण उद्या तुझं आयुष्य हसणार आहे। लक्षात ठेव, वेळ सगळ्याची येते। आज कोणाचे तरी वर आहे, उद्या तोच खाली येऊ शकतो। आज तू खाली आहेस तर उद्या तू वर येऊ शकतो। देव सगळं पाहतो, शांत आहे म्हणजे काही करत नाही असं नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा न्याय नक्कीच होतो। म्हणून कधीही कोणाचं तू वाईट नको करूस, कारण तेच परत येणार आहे। बघ, तू रडू नकोस, फक्त हसत राहा आणि स्वतःला सांग, माझी ही चांगली वेळ येईल आणि मी नक्कीच जिंकेल। जर तुला हा व्हिडिओ तुझ्या मनाला भिडला असेल तर चॅनलला तू सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिहा, माझा देव माझा पाठीराखा आहे। बघ, तुला आता एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे।
कधी तू विचार केलास का, काही लोक अचानक का तुटून जातात? कोणाला दुखवणं खूप सोपं असतं, पण त्याची किंमत खूप महाग मोजावी लागते. तू शांत आहेस म्हणून जग तुला कमकुवत समजतं, पण सत्य वेगळं आहे. ज्यांनी तुला तोडलं त्यांना अजून आयुष्याने स्पर्श केलेला नाही. प्रत्येक हसरा चेहऱ्यामागे एक कथा आहे आणि प्रत्येक कथेला एक शेवट. लोक विसरतात पण वेळ कधीच विसरत नाही. तुझं मन एक दिवस तुझी ताकद बनणार आहे. ज्या वेदना आज तू सहन करतोस त्या उद्या शस्त्र बनणार आहे. आयुष्य सगळ्यांना शिकवतो, फक्त वर्ग वेगळा असतो. कोणाला कमी लेखण्यापूर्वी त्याच्या आयुष्याची एक झलक तुम्ही बघायला हवं. जे आज तुला इग्नोर करतात उद्या तुझ्याकडेच ते पाहणार आहेत. न्याय उशिरा मिळतो पण नक्की मिळतो. बघ, कितीही काही झालं तर आपण चांगलं राहायचं. काही लोकांना वाटतं दुसऱ्यांना दुखवून ते जिंकते, पण खरं सांगायचं ते जिंकत नाही. ते स्वतःसाठी हार तयार करत असतात. कारण आयुष्यात एक सत्य असते, हे तू जे पेरतो तेच उगवतं. एखाद्याच्या मनात वेदना पेरलास तर उद्या तीच वेदना तुझ्या आयुष्यात फुलणार आहे. पण ही गोष्ट लगेच होत नाही, म्हणून लोकांना वाटतं आपण जे करतो त्यात चुकीचं काहीच नाही. पण आयुष्य असं काम करत नाही. ते शांतपणे सगळं जमा करतो आणि एक दिवस एकाच वेळेस सगळं व्याजासकट परत करतो. तू कधी पाहिलास का, लोक खूप त्रास देतात तेव्हा लोक म्हणतात काय झालं अचानक? पण काहीच अचानक नसतं. हे सगळं हळूहळू तयार झालेलं असतं. ज्यांनी तुला कमी लेखलं, जे तुझी किंमत ओळखण्यासाठीच आयुष्य त्यांना थांबवणार आहे. ज्यांनी तुला रडवलं त्यांना अशा परिस्थितीत टाकलं जाईल जिथे ते स्वतः समजतील. पण इथे तू काय करायचं तर शांत राहायचे आणि स्वतःवर काम करायचं. कोणाचं वाईट न चिंता पुढे जायचे. कारण ही तुझी लढाई लोकाची नाही, तुझी लढाई तुझ्या परिस्थितीची आहे. तुला दुखवणारे लोक तुझ्या आयुष्यात कायम राहणार नाहीत. हे फक्त एक धडा आहेत, एक चॅप्टर आहेत. ते संपणारच आहेत आणि जेव्हा तो चॅप्टर संपतो तेव्हाच तुला कळतं जे झालं ते चांगल्यासाठी झालं. बघ, कधी कधी तुला असं वाटेल की मी इतका सहन करतोय कारण तू सगळ्यापेक्षा वेगळा आहेस. तू त्या लोकांसारखा नाही जे दुसऱ्याला दुखवून आनंद घेतात. तुझं मन स्वच्छ आहे आणि म्हणूनच तुला जास्त प्रमाणात त्रास होतो. स्वच्छ मन असलेली लोकच कायम जिंकत असतात. एक दिवस असा येणार ज्या दिवशी तू मागे वळून बघशील आणि स्वतःला म्हणशील धन्यवाद त्या सगळ्या लोकांना ज्यांनी मला तोडलं, कारण त्याच्यामुळे मी मजबूत झालो. आणि त्याच दिवशी ज्यांनी तुला दुखवलं ते तुझ्या आयुष्याबाहेर उभे असतील आणि तुला बघत असतील, कारण तू खूप पुढे गेलेला असशील आणि ते अजूनही तिथेच अडकलेले. म्हणून आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणालाही मुद्दाम दुखवायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही. मग तू जे बोलतोय, तू जे करतोय तेच तुझ्याकडे येणार आहे. म्हणून सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. जर तुला वाटतं की तुझ्यासोबत आहे चांगलं व्हावं तर कमेंट कर, मी अजून मजबूत आहे कारण माझा देव माझ्या पाठीशी आहे. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर आणि बघ, माझा आशीर्वाद सदैव तुला प्राप्त होणार आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.